भय्यू महाराज यांनी कोपर्डीत पीडित मुलीच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाला संभाजी ब्रिगेडने विरोध केलाय। स्मारक हटवलं नाही तर उद्याचा कार्यक्रम उधळून लावणार असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय। पीडित मुलीचं स्मारक अपमानाचं आणि अत्याचाराचं प्रतीक ठरेल, पीडित मुलीची यातून बदनामी होईल म्हणून संभाजी ब्रिगेडने या स्मारकाला विरोध केला आहे। कोपर्डीमध्ये पीडित मुलीच्या स्मारकाला विरोध करण्यात आलेला आहे। स्मारक हटवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली। माझे सहकारी नितीन पाटणकर आपल्या संपर्कात आहेत। नितीन, काय नेमका इशारा दिलाय संभाजी ब्रिगेडने आणि काय त्यांचं म्हणणं आहे? आजच कोपर्डीमध्ये जे स्मारक उभारलं जातंय किंवा उभारलं गेलं त्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे आणि संभाजी ब्रिगेडनं आजच हा विरोध जाहीर केलेला आहे। त्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड पुण्यामध्ये निदर्शनं देखील करणार आहेत आणि हे जे स्मारक आहे त्याचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम होईल तो देखील उधळून लावण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। हे स्मारक ते रद्द करावं, ते मागे घ्यावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आलेली आहे। हे स्मारक हे अपमान या पीडित मुलीचा झाला होता त्याचं प्रतीक म्हणून ते स्मारक राहील आणि त्यामुळे संभाजी ब्रिगेडचा या स्मारकाला विरोध आहे। तसंच जो अत्याचार झालेला आहे त्याचं हे प्रतीक असेल, ही मुख्य कारणं आहेत या स्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विरोध असण्याचं। आता संभाजी ब्रिगेडने विरोध केलेला आहे, इशारा देखील दिलेला आहे। त्यावरती भय्यू महाराज आणि त्यांची संस्था ज्यांनी हे स्मारक उभारलेलं आहे काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। नितीन, प्रत्यक्षात न्यायालयामध्ये हा खटला सुरू आहे, त्यात नीट लक्ष दिलं गेलं पाहिजे, पुरावे तिथं नीट चांगल्या पद्धतीने सादर केले गेले पाहिजे, त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। काय कामकाज चाललंय हे लोकांसमोर आलं पाहिजे। मराठा समाजाचा उद्रेक या कोपर्डीतल्या घटनेनंतर झाला होता। न्यायालयात सुरू असलेल्या लढाईमध्ये जास्तीत जास्त कसं नीट मुद्दा हा मांडला जातो आणि आरोपींना शिक्षा होते याकडे लक्ष देण्यापेक्षा स्मारकं उभी करणं हे खरंच योग्य आहे का, याचं हे प्रश्नचिन्ह संभाजी ब्रिगेडनं उभं केलेलं आहे। निश्चितच भय्यू महाराज आणि त्यांची संस्था आता या संदर्भामध्ये काय भूमिका घेते हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे। धन्यवाद नितीन। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।